आतापर्यंत तुम्हाला समजलेलं असेल की इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड वैदिक कालखंड म्हणून समजला जातो. या कालखंडाला सुद्धा आपण दोन विभागात विभागू शकतो. याला आपण पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ असं विभागलं. इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हा कालखंड पूर्व वैदिक काळाचा होता. तर इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 पर्यंतच्या कालखंडाला उत्तर वैदिक काळ म्हटलं जातं. इसवी सन पूर्व 1000 हा असा काळ आहे ज्या काळात पूर्ववैदिक काळाचे रूपांतर उत्तरवैदिक काळ झालेलं आहे. आपण मागील भागात बघितलेलं आहे की पूर्ववैदिक काळातील माहितीचा साहित्यिक स्रोत एकच आहे, तो म्हणजे ऋग्वेद. आपण जर इकडे उत्तरवैदिक काळातील माहितीचे स्रोत बघितले तर ते जास्त आहेत. यामध्ये ऋग्वेदासोबत यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाचा समावेश होतो. याशिवाय ब्राह्मणास आणि काही उपनिषदांपासून सुद्धा या काळातील माहिती प्राप्त होते. या सर्व साहित्यातून एक महत्त्वाची माहिती मिळते, ती म्हणजे यांचे भौगोलिक स्थान. यातील माहितीनुसार आर्य लोकांचे सुरुवातीचे स्थान हे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात आणि पंजाब प्रांताच्या मैदानी भागात होते. यावरून आपल्याला भारताच्या वायव्य भागाची माहिती सुद्धा मिळते. या साहित्यात फक्त वायव्यभूमीचाच उल्लेख आहे असं नाही. यामध्ये अरबी समुद्र, भारतीय महासागर, हिमालयातील काही पर्वत शिखरे तसेच विंध्य पर्वताचा सुद्धा उल्लेख झालेला आहे. पूर्ववैदिक काळातील लोकांपेक्षा उत्तरवैदिक काळातील लोकांकडे सर्वाधिक भौगोलिक माहिती होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि याचाच परिणाम म्हणजे हे लोक उत्तरवैदिक काळात हळूहळू गंगेच्या मैदानी भागात स्थलांतर करू लागले. आणि याचे अनेक कारण असू शकते. ते म्हणजे या काळात लोह धातूच्या हत्यारांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला होता. या हत्यारांचा वापर करून गंगेच्या मैदानातील जंगले साफ करण्यात कोणतीच अडचण नव्हती. यासोबत या भागातील मैदानी सुपीक गळाची मृदा यांना या भागात येण्यासाठी आकर्षित करत होती. यांनी हत्यारांचा वापर करून तर या जंगलांना तोडलंच होतं. याचसोबत यांनी काही भागात आगीचा वापर केला आणि जंगले संपवली. याचा उल्लेख सतपथा ब्राह्मणामध्ये करण्यात आलेला आहे. याच प्रकारे इसवी सन पूर्व 600 साली येईपर्यंत हे लोक संपूर्ण गंगेच्या मैदानात पसरले. यानंतर बघता बघता आर्य लोक संपूर्ण उत्तर भागात स्थिरावले. यामुळेच पुढे जाऊन या भागास आर्यवर्त म्हटलं गेलं. उत्तर वैदिक काळाला पुन्हा 3 भागात विभागण्यात आलेलं आहे. यामध्ये उत्तर भागाला आर्यवर्त, मध्य भागाला मध्य भारत, तर दक्षिण पथाला दक्षिण भारत म्हटलं गेलं. पूर्ववैदिक काळापेक्षा उत्तर वैदिक काळात बरेच मोठे बदल घडून आले. याद्वारे आर्यांच्या राजकीय जीवनात, सामाजिक, आर्थिक तसेच धार्मिक जीवनात बरेच महत्त्वाचे बदल घडले. याचे एक उदाहरण म्हणजे पूर्ववैदिक काळात जन हे आर्यांच्या राजकीय व्यवस्थेतील प्राथमिक घटक असायचे. या जनांची कोणतीच भौगोलिक सीमा निश्चित नव्हती. यांच्याकडे स्वतःची जमीन सुद्धा नसायची. यामुळे हे कोणत्या भागावर राज्य करत आहेत हे सांगणं कठीण जायचं. पण उत्तर वैदिक काळात आपल्याला जनपद पाहायला मिळाले. पूर्व वैदिक काळातील समाज हा समतावादी होता, तर उत्तर वैदिक काळात वेगवेगळे वर्ण पाहायला मिळाले. याच काळात समाज वर्गीकृत होऊ लागला. पूर्व वैदिक काळात अर्थव्यवस्था खेड्यांप्रमाणे शेतीवाडी आणि पशुपालनाभोवती फिरत होती, तर उत्तर वैदिक काळातील अर्थव्यवस्था ही आधीपेक्षा प्रगत शेतीभोवती फिरू लागली. याचं कारण होतं हत्यारांचा वापर. या काळात हत्यारांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. धार्मिक बाबतीत सुद्धा बरेच मोठे बदल झाले. पूर्व वैदिक काळात वैदिक धर्म पाळला जायचा. यालाच सनातन धर्म सुद्धा म्हटलं जातं. पुढे जाऊन उत्तर वैदिक काळात याचे रूपांतर ब्राह्मणवादात झालं. आतापर्यंत आपण उत्तर वैदिक काळातील माहिती बघितली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारतातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.